हॅलो नमस्कार, मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। मी आले होते आईच्या घरी आणि आमची सगळ्यांची भाऊबीज बाकी आहे। ही आहे माझी मम्मी आणि आले होते मी संध्याकाळचे 4:30 वाजेला। त्यानंतर काहीही शूट केलं नाही। दुसऱ्या दिवशीचा डायरेक्ट व्हिडिओ तुमच्या समोर येतोय कारण की आले त्या दिवशी ना मी खूप लवकर झोपलेले होते आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी आरामात उठले कारण की काही काम नव्हतं आणि माहेरी आल्यावरती सगळं कसं निवांत चाललेलं असतं। सो सकाळी छान अशी आंघोळ केली। आज होता संडे आणि त्यानंतर आयता चहा मिळालेला होता, त्यामुळे कारण की रोज काय आपल्याच हाताने आपल्याला चहा बनवावा लागतो आणि आयत्या चहाची मजा खूप वेगळी असते। आता ज्याला कुणाला मिळत नसेल ना त्याला याची किंमत नक्कीच कळते। चला आता चहा वगैरे करून घेतो। तुम्ही या आधी जे काही व्हिडिओ बघितले ते होते माझ्या सासरचे, म्हणजे माझ्याकडे माझी मोठी नणंद आजी वगैरे आम्ही सगळे त्या ताईन त्या आल्या होत्या, त्यामुळे तिकडे खूप आम्ही मजा केली। आमची भाऊबीज झाली, त्यानंतर बरीचशी शॉपिंग झाली। माझे जे काही चुलत सासू सासरे आहे त्यांच्या घरी आमचं जाणं येणं झालं आणि इतकं सगळं गोष्टींमध्ये ना मग प्रत्येक ठिकाणी व्हिडिओ शूट करणं माझ्याच्याने पॉसिबल झालं नाही। गप्पांच्या नादामध्ये मग बोलताना प्रत्येक वेळेस ते मोबाईल काढणं शूट करणं या गोष्टी अजिबात डोक्यात येत नाही, त्यामुळे ते बऱ्याच गोष्टी मी शूट केलेल्या नाहीये। आणि त्यानंतर मग पहिले मिस्टरांनी ताईला घरी सोडलं, ताई आणि आजींना, कारण की गाड्यांना खूप जास्त गर्दी होती आणि आमच्याकडे मग शिवांश अनु लहान आहे, त्याचबरोबर आजींचं हे वय झालेलं आहे, त्यामुळे बसने प्रवास करणं इतकी गर्दी, त्यामुळे मिस्टरांनीच आम्हाला दोन्हीकडेही आम्हाला सोडवलेलं आणि त्यांचीही दिवाळी छान झाली आणि माझीही दिवाळी छान झाली, तिकडची पण आणि आता इकडची दिवाळी आहे। सो मी इकडे आले होते, मुलांचं छान मामांसोबत खेळणं चाललेलं होतं। सकाळी छान पोह्यांचा नाश्ता केला आणि माझी भाऊबीज बाकी होती, त्यामुळे मी आले होते इथे गिफ्ट शॉपमध्ये, कारण की अनु आणि शिवांश जी माझ्या बहिणीची मुलगी आहे ती त्यांना ओवाळणार होती। सो तिच्यासाठी इथे मी ना छोटंसं गिफ्ट घेण्यासाठी इथे आले होते। इतक्या काही छान वस्तू होत्या ना, तर म्हटलं चला काहीतरी बघूया आणि मग मस्त असे तिच्यासाठी मी पझल्स घेतले, कारण की छोट्या मुलीला मला एक तर तिचा ड्रेस काय घ्यावं हे मला कळत नाही, तिचं मापही माझ्याकडने नेहमी चुकतं, त्यामुळे यावेळेस एक छोटीशी खेळणी घेतली। आणि आता मुलांचं TV वगैरे आणि मोबाईल बघणं कमी करण्यासाठी म्हटलं यांना काहीतरी वेगळा गेम असावा, म्हणून हा एक छानसा गेम आणलेला होता जो की मुलं मामांसोबत खूप जास्त एन्जॉय करत होते। मुलांना काहीतरी वेगळं मिळालं की त्यातही त्यांची मजा वेगळी असते आणि इतकं सुंदर दोघं जण छान असा गेम खेळू शकतात, म्हणून मी ते आणलं। शिवांशसाठी ही पझल्स आणले जेणेकरून मुलं त्यामध्ये जास्त बिझी राहतील। सो व्हिडिओ स्किप न करता नक्की तुम्ही बघा आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। त्याचबरोबर माझी मोठी आत्याही आलेली होती, दुपारीच आलेली होती। आम्ही छान गप्पा मारल्या, जेवण केलं, दिवसभर मस्त असा आराम केला आणि आता वाजले होते संध्याकाळचे 4। मस्त संध्याकाळी 4 नाही तर 5 वाजलेले होते, त्यावेळेस छान असं चहा पाणी झाला, थोडाफार नाश्ता झाला आणि आम्ही स्वयंपाकाला लागलो होतो, कारण की आमची भाऊबीज बाकी होती। सो म्हटलं जेवायलाही सगळ्यांना इकडेच बोलवलं। नेहमी तुम्ही आमचं रक्षाबंधन किंवा भाऊबीज गावातल्या घरात बघत असाल, पण यावेळेस मी लेट आले होते, त्यामुळे म्हटलं चला इकडेच सगळ्यांना बोलूया, म्हणून मम्मीच्या घरी छान असा जेवणाचा बेत केलेला होता। छान अशी पनीरची भाजी आणि भाजी भात वगैरे सगळं आधी बनवून घेतलं। चपात्या बनवायच्या बाकी होत्या, मम्मीने पीठ वगैरे सगळं काही मळून ठेवलं, किचन क्लीनचं तिचं काम चाललेलं होतं, अशा बऱ्याच सगळ्या गोष्टी चालल्या होत्या, म्हणून मी आधी रांगोळी काढून घेतली आणि मग नंतर आम्ही दोघींनी बोलता बोलता पोळ्याही करून घेतल्या। आईच्या घरी आता आई पण एकटीच आहे, त्यामुळे मग तिला मदत करायची म्हणून मी इथे पोळ्या करू लागले आणि त्याचबरोबर आत्याही आलेली होती। मग आमच्या तिघींच्या किचनमध्येच अशा बसल्या बसल्या छानशा गप्पा चाललेल्या होत्या। आता डायरेक्टली सगळा व्हॉइस जर तुम्हाला ऐकवायला गेला ना खूप जास्त गोंगाट असतो, कारण की बाहेर फटाके वाजताय, घरात मुलांचा आवाज, अशा सगळ्या गोष्टींमुळे त्यामुळे मला हा व्हॉइस ओव्हरच करावा लागणार आहे। सो इथे चला तर चपात्या वगैरे बनवून घेतो आणि त्यानंतर मग सगळे जेवायला येणार आहे। पण भयानक असा पावसाचं वातावरण झालेलं होतं आणि त्यानंतर जो पाऊस चालू झाला सो तो डायरेक्ट रात्रीचा 10-10:30 नंतरच उघडला। ही आहे माझी मोठी आत्या। सो त्यामुळे काय झालं, स्वयंपाक
स्वयंपाक वगैरे करून ठेवलेला, आम्ही छान रेडी झालेलो. पण गावातून इकडे येण्यासाठी आता मुलं जे आहे ते बाईकवर येणार होते, त्यामुळे पावसामुळे सगळेच खोळंबले आणि त्यांना थांबावं लागलं, त्यामुळे बराचसा उशीर झालेला. पण इथे पोळ्या बनवताना ना मस्त अशा आमच्या गप्पा चाललेल्या होत्या, काही घरातल्या बाहेरच्या, असं छानशा गप्पा वगैरे झाल्या. आणि त्याचबरोबर मग जुन्या आठवणी आपल्या सगळ्या येतात. आता आत्या आली आहे म्हटल्यावरती किंवा मी आली, माहेरी आलं की आपल्याला सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात आणि त्यामध्ये आपल्या बोलण्यात कधी वेळ जातो तेही कळत नाही. आणि हेच सगळं बोलता बोलता आमच्या पोळ्याही बनवून झालेल्या होत्या. सो चला, व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. तर इथे छानशी रांगोळी काढून झाली, मी छान रेडी झाले आणि मग पाऊस उघडल्यानंतर फायनली सगळे इथं आले. तोपर्यंत बऱ्याच जणांची जेवणं चालू झालेली होती. ही आहे माझे 3 नंबरचे काका काकू, माझे सगळे भाऊ, असे सगळ्यां मिळून छान असं आमचं सेलिब्रेशन इथं झालेलं होतं. पण जे काही आम्ही प्लॅन केलेला होता तो अशा छान पद्धतीने फ्लॉप झालेला आहे. कारण की मी असं ठरवलं होतं की 7-7:30पर्यंत सगळे येतील, त्यानंतर आम्ही सगळ्यांना ओवाळू, छान फोटोशूट करू आणि नंतर एकत्र जेवण करू. कारण की एकत्र जेवणाची जी मजा असते ती मस्त असते, म्हणजे खूप आनंदाने आपण जेवण वगैरे करतो. जेवण अप्रतिम झालेलं होतं, पण पावसामुळे ना सगळे मागे पुढे येत होते आणि बऱ्याच जणांना भूक लागलेली होती, त्यामुळे छान असं पटापट ज्याला वाटेल त्याने जेवण करून घेतलेलं होतं, जे तुम्ही आता बघू शकतात. त्यानंतर ना मुलं असे मस्त रेडी झाले होते आणि त्यांना असं वाटत होतं की आम्हीही व्हिडिओ छान दिसावं, त्यामुळे प्रत्येकाने ड्रेस घातलेला होता नवीन. नाहीतर ड्रेस रोजचं त्यांचं जे डेली वेअरचं असतं, नाईट पॅन्ट वगैरे असं होतं आणि त्यांना समजलं की जसं व्हिडिओ ब्लॉग वगैरे का चालणार आहे, त्यामुळे सगळे छान रेडी होऊन बसले होते आणि सगळे इथं हसत होते आणि मजा मस्ती करत छान असं इथे झालं. काका बसलेले होते आणि मग सगळ्यांना ओवाळून घेतलं. आमच्याकडे ओवाळताना मग नारळ करगोटा वगैरे देतात, बऱ्याच ठिकाणी गिफ्ट्स देतात आणि सोबत वाटलं तर मिठाई पण देतात. सो छान असा मी ते करगोटा दिला नारळ न देता आणि छोटंसं गिफ्ट दिलं, जे की तुम्हाला काय असेल ते तुम्ही नक्की सांगा. त्यानंतर जेवण वगैरे झालं, असं छानशा गप्पा चाललेल्या होत्या आणि सगळे जेव्हा एकत्र येतात ना मस्त अशी मजा पण येते. आणि फटाके फुटत होते म्हणून म्हटलं चला त्याचाही छानसा व्हिडिओ घेऊया. आमचं बराच वेळ फोटोशूट झालं आणि ते जुने फोटो आठवून आमची इथं मजा मस्ती चाललेली होती. मग चला, आता इतकं सगळं झालं आणि प्रत्येकाला घरी जायची घाई झालेली होती, कारण की पाऊस फायनली आता उघडलेला होता आणि मग पुन्हा पावसात अडकायला नको म्हणून घरी, म्हणजे फक्त 5 ते 10 मिनिटाचं अंतर आहे. काही दिवसानंतर आता आम्ही सगळे गावातच असणार आहोत, तेही तुम्हाला नक्की पुढे ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. आत्या पण निघाली होती, कारण की आत्याच्या गोळ्या घरीच राहिलेल्या होत्या, नाहीतर आत्या थांबली असती. सगळे गेल्यामुळे ना घर मात्र रिकामं झालेलं होतं. आणि मी माझ्या मम्मीची साडी घातलेली होती, जी की कशी दिसते तेही नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. घर मात्र रिकामं झालेलं. पुन्हा आम्ही खाली आलो आणि सगळे घरी जाण्यासाठी निघालेले होते. गावात आहे आणि काकांची रिक्षा आहे. सो मस्त लहानपणी आम्ही या रिक्षात खूप ठिकाणी फिरलेलो आहोत, त्यामुळे आम्हाला रिक्षात फिरायला खरंच खूप जास्त आवडतं. आणि इतका पाऊस पडून गेला होता की खाली सगळं काही ओलं झालेलं होतं. सो चला, आता या ब्लॉगनंतर हा ब्लॉग मी इथेच एंड नाही करणार आहे, कारण की मी बरंच थोडं शूट घेतलेलं आहे. पुढच्या दिवसाचंही काही गोष्टी येईल, कारण की मी ज्या वेळेस इकडे येते ना तर त्यावेळेस मला जितकं घरी जास्त शूट करायला मिळतं ना तितकं मला इकडे शूट करता येत नाही. त्याचं कारण असं असतं की माझा गप्पा मारण्यात, टाईमपास करण्यात इतका वेळ जातो की मला शूट करायचं आहे किंवा छोट्या छोट्या गोष्टी आहे त्या दाखवायच्या आहे हेही मी विसरून जाते. कधी मोबाईल कुठे असतो हेही माझ्या लक्षात नसतं. त्यामुळे मग आता हा 2 दिवसाचा व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करते. नेक्स्ट डे मस्त आरामात आम्ही उठलो होतो. मुलं तर अजून पण झोपलेली होती आणि शिवंशला खायचा होता उत्तप्पा, सो मम्मीने इथे पीठ बनवलेलं होतं आणि मी घरी असताना मीही उत्तप्पा बनवला तर त्याने एकदाही खाल्ला नाही आणि इकडे येऊन त्यालाही उत्तप्पा पाहिजे होता, त्यामुळे मम्मीने पीठ बनवलेलं होतं. सो आता बनवते आणि मी बघत होते की माझ्या गालाला नेमकी काय झालेलं आहे. माझा अवतारही असाच होता, कारण की आपल्याला असं असतं ना की कुठे जायचं नाही, त्यामुळे मग असंच आरामात निवांत
माहेरमध्ये आपलं सगळं निवांत चाललेलं होतं, म्हणून म्हटलं चला आता मीच इथे उत्तप्पा बनवायला घेते, कारण की सकाळची भरपूर धावपळ असते आणि आईचं इथे चाललेली होती देवपूजा किंवा काही गोष्टी मला ज्या ज्या लागतात. आता कितीही नाही म्हटलं ना की आपल्याला एक लग्न होऊन मला बरंच वर्ष झाले, त्यामुळे मम्मीने कुठं काय गोष्ट ठेवली ही काही मला सापडत नाही आणि त्यामुळे मग तिलाच सगळं काही शोधून द्यावं लागतं. मग मी अशी कामं करत असते एका ठिकाणी जिथे काहीही गोष्टी मला शोधाव्या लागत नाही, फक्त रेडी असतं ते करावं लागतं. जसं की चपात्या करणे, आता हे उत्तप्पे वगैरे करायचे आहे आणि भाजी जर बनवायची असेल तर बस सगळी प्लॅनिंग मम्मी करून देते आणि मग मी बनवते, कारण की प्रत्येकाला असं वाटतं आणि जर मला वहिनी असती तर मलाही आराम मिळाला असता. सो येईल तेव्हा येईल, तोपर्यंत मस्त असं आपल्या आईलाही थोडासा आराम मिळावा म्हणून मी छान तिला थोडीफार मदत करत असते. सो इथे छान असे उत्तप्पे झालेले होते जे की सगळ्यांना कमाल आवडले. चटणी पण बनवलेली होती ज्याची रेसिपी मी तुम्हाला माझ्या खूप आधी शेअर केलेली असेल आणि जेव्हा कधी मम्मीने आली होती तेव्हा तिने खाल्लेली होती, त्यामुळे तिलाही ती आवडते. सो तिनेही तीच सवय तिच्या घरी लावली आहे, ती पण असंच बनवत असते. म्हणजे माझ्या नंदेकडे, माझ्या मम्मीकडे आणि माझ्याकडे, आमच्या तिघींकडे ना बऱ्याचशा गोष्टी सिमिलर असतात, कारण की आम्ही एकमेकींना सांगतो आणि त्याच गोष्टी तशा ट्राय करतो, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी सेम आहे. आता बनवताच मी ते खात होते आणि त्याचबरोबर इतरांनाही देत होते, कारण की आज आम्हाला जायचं होतं गावात. साडी घालावी लागते म्हणून मी सोन्याचे कानातले इथे काढून ठेवले होते आणि तेच कानातलं माझं इथे खाली येऊन हरवलं, त्यामुळे माझा चेहरा थोडासा वेगळा दिसत होता. मम्मी आधीच एका भावाच्या गाडीवर गेली होती आणि मी मोठ्या भावाची वाट बघत खाली थांबलेले होते. सो फायनली आम्ही गावात आलो आणि ही आहे माझ्या बहिणीची मुलगी आणि तिचं इथं चाललं होतं दादा वगैरे असं छान. मग काकूच्या घरी छान चहा नाश्ता वगैरे फराळ केलं, कारण की आम्ही नाश्ता करून गेलेलो होतो. आणि हे आहे 4 नंबरचे काका आणि त्यांचं घर आणि हा त्यांचा मुलगा आणि ही त्यांची नात आहे. सो मस्त असं इथे फराळ झालं, चहा झाला आणि मस्त गप्पा वगैरे मारल्या गावातल्या ही घरी आणि त्याचबरोबर ना छोट्या छोट्या मुलांच्या गोष्टी, नाचणं, बोलणं आणि इतकं सुंदर वाटत होतं. त्याचबरोबर त्यांची मस्ती, या सगळ्या गोष्टींमध्ये आमचा खूप जास्त वेळ गेला आणि त्यानंतर मग आम्ही घरी आलेलो होतो. सो तुम्हाला आमची फॅमिली, माझा हा व्लॉग कसा वाटला माहेरचा तो नक्की कमेंट करून सांगा. आणि इथे छान अशी यांची मस्ती चाललेली होती. सो बराच वेळ मुलांनीही छान एन्जॉय केलं आणि त्याचबरोबर माझीही अशी दिवाळी चालू आहे इकडे. तुमचीही दिवाळी छान गेली असेल आणि प्रत्येकजण कुणी आता माहेरी वहून सासरी चाललेलं असेल किंवा कोणी सासरहून माहेरी चाललं असेल. प्रत्येकाची दिवाळी ही वेगळी असते, पण प्रत्येकाची दिवाळी ही आनंदाची आणि सुखसमृद्धीची जावो हीच इच्छा. सो चला भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय. त्यानंतर गावातून घरी आलो, आराम केला आणि मुलांना वाजवायचे होते फटाके, त्यामुळे खाली आलो. पाऊस तरी आलेला नव्हता, त्यामुळे म्हटलं चला फटाके वाजवूया, पण दिवा काही राहत नव्हता कारण की इतकी हवा सुटली होती. कसा बसा दिवा लावला आणि त्यानंतर आम्ही सुरसुऱ्या वाजवल्या. शिवाश मात्र घाबरत होता, कारण की या सुरसुऱ्या थोड्याशा मोठ्या होत्या, त्यामुळे तो जरा घाबरला. म्हणून काय आम्हीच त्या सुरसुऱ्या इथे वाजवून घेतल्या आणि त्यानंतर वरती आलो आणि पुन्हा चांगला जोराचा पाऊस इथे चालू झाला. असं वाटत होतं की आजच्या दिवस तरी पाऊस येणार नाही, पण फायनली इकडे पाऊस चालू झाला. सो असा होता आजचा माझा दिवस. आय होप तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओ आवडला असेल. सो बाय.